शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सद्यस्थितीला काय भाव चालू आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. सुरुवात करतोय मित्रांनो, एकदा बातमी दाखवतो, त्यानंतर आपण कापसाचे भाव सांगतो, तेही पावत्यासहित. मित्रांनो सुरुवात करतोय. पांढरे सोने चकाकले, कापसाच्या दराने गाठला 8,400 रुपयाचा टप्पा. शेतकऱ्यांचा शेतमाल संपत आला असताना व्यापाऱ्यांकडून CCI पेक्षा अधिक दर. शेतकरी मित्रांनो, मूर्तिजापूर यंदा कापूस उत्पादनात झालेली घट आणि बाजारातील कमी आवक यामुळे कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. मूर्तिजापूर तालुक्यात मध्यम धाग्याच्या कापसाचे दर आता 8,400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले असून व्यापाऱ्यांनी शासनाच्या CCI दरालाही मागे टाकले आहे. यंदा लागवडीत झालेली घट, कापूस आयातीवरील शुल्क वाढ आणि सरकीच्या भावात झालेली वृद्धी यामुळे कापसाच्या बाजारात तेजी दिसून येत आहे. सुरुवातीला 6,500 ते 7,000 रुपयावर स्थिरावलेला दर आता थेट 8,400 रुपयापर्यंत गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. शासनाने 2025-26 साठी मध्यम धाग्याच्या कापसाला 7,710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला 8,100 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. मूर्तिजापूर तालुक्यात मध्यम धाग्याचा कापूस असतो, त्यामुळे CCI कडून हमी दराने 7,710 रुपये प्रति क्विंटल कापूस खरेदी केला जात असताना बाजारपेठेत व्यापारी कापूस 8,100 ते 8,200 रुपयापर्यंत दराने खरेदी करीत आहे. कापसाच्या दरात वाढ होत असली तरी बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कापूस साठा आता संपत आलाय. शेतकऱ्याकडे माल असतो तेव्हा भाव नसतो. मित्रांनो, 8,000चा टप्पा ओलांडला. आतापर्यंत कापसाचे दर 6,500 ते 7,000 रुपये स्थिरावले होते. आता मात्र हे दर वाढायला सुरुवात झाली असूनच प्रथमच 8,000चा टप्पा ओलांडला आहे. 8,500 रुपये प्रति क्विंटलकडे वाटचाल. मित्रांनो, बाजारातील सध्याची स्थिती पाहता येत्या काळात मध्यम धाग्याचे कापसाचे भाव 8,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाण्याची शक्यता आणि जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांकडे अद्याप कापूस साठा शिल्लक आहे. त्यांचे डोळे आता पुढील दरवाढीकडे लागलेले आहे. मित्रांनो, आसमानी व सुलतानी संकटाने ग्रस्त असलेले शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून असल्याने घरात आलेला कापूस तात्काळ विकून टाकतो. खासगी व्यापारी साठवणूक करून भाव वाढ झाल्यानंतर विक्री करतात. यामुळे भाववाढ झाल्याने खासगी व्यापारी भरमसाठ पैसा कमवतात. शेतात प्रचंड मेहनत करूनही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र काहीच पडत नाही. शासनाने यावर आळा घालणे गरजेचे आहे. शरद गणोरकर, शेतकरी, मूर्तिजापूर यांचे म्हणणे. तर खासगी व्यापाऱ्यांनी CCI पेक्षा कापसाला अधिक दर देण्यामुळे CCI कडे कापूस आणत नसल्याची वाहनांची संख्या कमी झाली असं सुद्धा म्हटलेलं आहे. मित्रांनो, मानवत येथे पावती बघा. पहिली पावती 8,050 रुपयाचा भाव. त्यानंतर पुढची एक पावती बघा, ज्यामध्ये शेतकऱ्याला 8,195 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पुढची एक पावती बघा, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला राजे भाऊ नवघरे म्हणून आहे 8,290चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील पावती बघा, ज्याच्यामध्ये कैलासराव रनेर म्हणून शेतकरी आहे, यांना 8,245चा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, इतर बाजार समित्या पटापट बघू. वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,050 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा शेगाव नंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,355 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू लांब स्टेपल जास्तीत जास्त 8,350 रुपये. त्यानंतर वरोरा लोकल कापूस जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा लोकल कापूस जास्तीत जास्त 8,150 रुपये. उमरेड जास्तीत जास्त 8,260 रुपये. त्यानंतर मित्रांनो, अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पारशिवनी जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती धारणी जास्तीत जास्त 6,400 रुपये. त्यानंतर मित्रांनो, समुद्रपूर जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर मित्रांनो, सावनेर जास्तीत जास्त 7,850 रुपये. त्यानंतर मित्रांनो, बीड खाजगी बाजार केज या ठिकाणी 8,000 रुपये. त्यानंतर दारूर बीड जास्तीत जास्त 8,025 रुपये. त्यानंतर वसमत परभणी येथे जास्तीत जास्त मित्रांनो 7,870 रुपये जाताना. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.